आनंदाकडून दुःखाकडे एका क्षणात बदललेले आयुष्य. आजचा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी खूप खास होता. आमचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. दरवर्षी वाढदिवस येतो, साजराही होतो, पण यावेळी काहीतरी वेगळंच होतं. घरात एक अनामिक उत्साह होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आई, बाबा, नवरा, भाऊ, भाऊजई आणि इतर सर्व नातेवाईक सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. फोनवरून येणाऱ्या शुभेच्छा, प्रेमाने बोललेले शब्द आणि आमच्यासाठी असलेला आनंद मन भरून टाकत होता. कदाचित या आनंदाची सर्वजण खूप दिवसापासून वाट पाहत होते. कारण यंदाचा वाढदिवस हा फक्त आमचा नव्हता, तर आई-बाबा होण्याच्या स्वप्नांचाही होता. माझ्या गर्भधारणेचा 6वा महिना सुरू होता. आमच्या बाळाच्या आगमनाची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात होती. वाढदिवस आणि येणाऱ्या बाळाचा आनंद एकत्र साजरा करण्यासाठी सगळे तयारी करत होते. अगदी आनंदाने. पण आयुष्य कधी कोणतं वळण घेईल हे कोणालाच माहिती नसतं. अचानक असं काहीतरी घडलं की सगळंच बदलून गेलं. काही कळायच्या आत हातात खेळणारं, कुशीत विसावणारं आमचं बाळ आम्हाला सोडून निघून गेलं. एका क्षणात आनंदाने भरलेले घर दुःखाच्या सावटाखाली गेलं. जे चेहरे काही दिवसापूर्वी आनंदाने उजळले होते, त्या चेहऱ्यावर आता अश्रू होते. प्रत्येक जण आपल्या परीनं दुःख लपवण्याचा प्रयत्न करत होता, पण ते लपवणं कोणालाही शक्य झालं नाही. माझी आई, जी आजी होणार होती म्हणून खूप खूप आनंदात होती, अचानक रडू लागली. माझा नवरा बाहेर एकटा कोपऱ्यात बसून रात्रभर अश्रू ढाळत राहिला आणि मी हॉस्पिटलच्या बेडवर बसून त्याचा तो दुःखी चेहरा डोळ्यासमोर ठेवून रात्रभर रडत होते. तेव्हा जाणवलं की आनंदाचा क्षण दुःखात बदलायला खरंच फक्त एक क्षण पुरतो. वाढदिवसासाठी घरात केक आणला होता. कॅडबरी, भेटवस्तू, मेजवानीची तयारी झाली होती. नवऱ्याने प्रेमाने मोगऱ्याचा गजरा, गुलाबाची फुलं आणि बरंच काही आणलं होतं. पण 4 दिवसांनी हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर त्या सर्व वस्तू डोळ्यासमोर आल्या. तेव्हा मनात कोणताच आनंद उरला नव्हता. त्या वस्तूंना हात लावताना असं वाटत होतं की प्रत्येक गोष्टीत अपूर्ण राहिलेलं स्वप्न दडलेलं आहे. ज्याच्याकडे पाहून हसायचं होतं, ज्याच्याकडे पाहून डोळे भरून येत होते. त्या गजऱ्याचा सुगंध, गुलाबाची फुलं, भेटवस्तू, केक सगळं तसंच होतं. पण आनंद मात्र कुठेतरी हरवून गेला होता. आज पहिल्यांदाच त्या गजऱ्याकडे आणि फुलाकडे पाहिलं, पण मनात कोणतीच भावना उमटली नाही. ना आनंद होता, ना उत्साह. फक्त एक पोकळी मनाची, जी बेचैन अवस्था शब्दात सांगता येत नाही. डोळ्यात दडलेलं पाणी, ओठावर अडकलेले शब्द आणि हृदयात कोसळलेलं दुःख कोणालाच पूर्णपणे समजावून सांगता येत नाही. कधी-कधी स्वतःलाच स्वतःचा आधार देता येत नाही, तरीही आयुष्य थांबत नाही. स्वतःला सावरत, घरच्यांना धीर देत, या दुःखाला हळूहळू स्वीकारत पुढच्या आयुष्याची वाट चालत राहायची आहे. काही जखमा कधीच पूर्ण भरून येत नाहीत, पण त्या घेऊन जगायला शिकावं लागतं.
माझं बाळ माझ्या हातात येण्याआधीच देवाघरी निघून गेलं. पण त्यानं दिलेलं मातृत्वाचं सुख, त्याच्यासोबत पाहिलेली स्वप्नं आणि त्याच्यावर केलेलं प्रेम माझ्या हृदयात कायम जिवंत राहील. काही नाती आयुष्यात येऊन जग बदलून टाकतात आणि काही नाती जन्म घेण्याआधीच निघून जातात, पण त्याची जागा आयुष्यात कायम राहते.